कांचन सोळंके हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करा. अमरावती जिल्ह्यातील कांचन सोळंके या आदिवासी तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. संगीताताई कडाळे यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. आज एका आईपासून तिची मुलगी कायमची हिरावली केली आहे. या घटनेमागील सत्य समोर यावे आणि दोषींना कठोर कारवाई शिक्षा व्हावी यासाठी या ठामपणे संघर्ष करत आहेत. जोपर्यंत कांचन यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा निर्धार संगीताताई कडाळे यांनी व्यक्त केला आहे. आज उपोषणस्थळी धुळे येथील बाबाजी ग्रुपचे पदाधिकारी दाखल झाले होते. त्यांनी संगीताताई कडाळे तसेच पीडित कांचन सोळंके यांच्या आईची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. पीडित कुटुंबाच्या वेदना जाणून घेत त्यांनी न्यायाच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणस्थळी संगीताताई कडाळे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला की या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. कांचन सोळंके यांना न्याय मिळालाच पाहिजे, दोषींना अटक झालीच पाहिजे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. मी आदिवासी कन्या संगीता कडाळे आज विशेष करून मी धुळे जिल्ह्याचे बाबजी ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकारी इथं आपल्याला भेटायला आलेले आहे. कारण की एका आईचा काळजाचा तुकडा गेलेला आहे आणि आपल्या आदिवासी समाजाची मुलगी एक लेक आपण गमावली आहे की त्या लेकीवरती कोणत्या गावगुंडांनी राजकारण्यांनी मनोवादी पिढ्यांनी बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केलेला आहे आणि 10 महिने झाले या गोष्टीला अजूनही न्याय मिळालेला नाहीये. तर आपण न्याय घेण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. जसं की धुळ्याचे पदाधिकारी व बाबजी ग्रुपचे पदाधिकारी इथं भेटायला आलेले आहेत, त्यांनी भेट दिलेली आहे. तसंच मी माझ्या अख्ख्या समाजाला आव्हान करते, कुठलीही संघटना असेल, ग्रुप असेल, सगळ्यांनी इथे या आणि उपोषणाला भेट द्या. त्या आईला न्याय मिळवून द्या. कारण की आपल्याला याच्यामध्ये राजकारण नकोय. आपल्याला आपल्या समाजाला समाजाची जी मुलगी आहे तिला न्याय मिळवून द्यायचा आहे. सर्वांना क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम, जय संविधान. आदिवासी आम्ही धुळे जिल्ह्याहून इथं नाशिकला या आईच्या मुलीचं काही नराधामाने तिचा बलात्कार करून व तिचे हातपायाचे तुकडे करून एका जागेवर टाकले होते आणि त्यांनी आता उपोषणाला इथं नाशिक विभागीय आयुक्तालय नाशिक इथे ते उपोषणाला बसले व मी आणि अनिल भाऊ बापटी ग्रुपचे अनिल भाऊ तालुका उपाध्यक्ष यांच्यासोबत मी पण कापशेवळ ग्रामपंचायतीतील सरपंच गोरखपुर म्हणून आम्ही त्यांना भेट दिली आणि त्यांना आम्ही समाधानकारक त्यांनी सपोर्ट केले. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय भीम.